मुंबई से कांग्रेस प्रवक्ता सचिन सावंत ने बीजेपी पर तीखा वार किया। उन्होंने कहा कि यह कानून का राज्य है, बीजेपी का नहीं। फलटन आत्महत्या प्रकरण पर भी सचिन सावंत बोले कि जब कानून के रक्षक ही भक्षक बन जाए तो आम महिलाओं का क्या होगा। उन्होंने मांग की कि दोषी पुलिस अधिकारियों को तुरंत सजा दी जाए और प्रभावित परिवार को न्याय मिले। हे असं आहे की हे गंभीर आणि अत्यंत अपराधिक मानसिकता, गुन्हेगारी मानसिकता भारतीय जनता पक्ष दर्शवते आणि गुन्हेगारी कृत्यामध्ये भारतीय जनता पक्ष सामील आहे हे यातनं सिद्ध होतं। काही वर्षांपूर्वी विरोधी पक्षाची फोन टॅपिंग, नेत्यांची फोन टॅपिंगचे त्या ठिकाणी अशा तऱ्हेची ज्या पद्धतीची चौकशी झाली होती त्याच्यामध्ये ती दाबण्यात आली, परंतु ते सत्य होतं हे यातनं सिद्ध होतंय। आणि दुसरीकडे व्हॉट्सअप चॅटच्या बद्दलही म्हणतात। आता व्हॉट्सअप चॅट जर करायचं असेल तर इस्रायली सॉफ्टवेअर वापरावं लागतं। म्हणजे त्याही बाबत चर्चा चालली होती की केंद्र सरकार मोदीजींचं आणि राज्य सरकार हे पेगासस सॉफ्टवेअर वापरते की काय। आता तेही त्या ठिकाणी दिसते की पेगासस सॉफ्टवेअर वापरतायत। म्हणजे ही गुन्हेगारी कृत्य आहे आणि याच्यावरती शासन झालं पाहिजे। हे काही भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत मामला नाही आहे, हे कायद्याचं राज्य आहे आणि भाजपचं राज्य नाही आहे। त्यामुळे याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, एवढंच मात्र त्या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। आणि या अत्यंत गंभीर प्रकाराच्या मुळाशी गेल्याशिवाय लोकशाही किती मोठ्या संकटात आहे त्याचं संकट दूर होणार नाही। भारतीय जनता पक्ष या देशातल्या लोकशाहीवरती फार मोठं संकट म्हणून त्या ठिकाणी उभारलेला आहे।